स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव जानकर यांना परभणीकरांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि त्याद्वारे माझाही आवाज बुलंद करावा असं आवाहन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले। जानकर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी जिंतुरात आयोजित केलेल्या महायुतीच्या नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांच्या संयुक्त बैठकीप्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी आयोजक आमदार सौ मेघना साकोरे बोर्डीकर, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, महादेवराव चव्हाण, गणेशराव हाके, देवीदास राठोड, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, भागवत बाजगिरे, विनोद राठोड आदी या प्रसंगी उपस्थित होते। मुंडे यांनी आपल्या भाषणातून जानकर यांचे मुक्त कंठाने कौतुक केले। जानकर म्हणजे अत्यंत गरीब माणूस, घरास पाठ दाखविल्यानंतर या माणसाने परत घर पाहिले नाही। समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न केले, लढे दिले, संघर्ष केला असे नमूद करतेवेळी जानकर यांच्यासारख्या गरीब माणसाने, चळवळीतल्या व्यक्तीने संसदेत आलेच पाहिजे, तरच गोरगरिबांचा आवाज संसदेत आणखीन बुलंद होईल। ते आपले बांधव आहेत, आपल्याप्रमाणे तेही संसदेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे। जानकर यांच्या विजयाने आपलाही आवाज हा बुलंद होणार आहे असं स्पष्ट करण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भक्कम समर्थन, साथ देण्यासाठी प्रत्येक मत गरजेचं आहे। त्यामुळे परभणीकरांनी आपलं मत वाया घालता कामा नये, स्वतःसह इतरांचे सुद्धा अधिकाधिक मतदान महायुतीच्या पारड्यात पडावे या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असंही आवाहन करत मुंडे यांनी पंतप्रधानांच्या सभेने जानकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला आहे। परंतु कार्यकर्त्यांनी येत्या 2-4 दिवसांमध्ये अत्यंत नेटाने, जिद्दीने प्रत्येक बूथ सांभाळून अधिकाधिक मतदानासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी अशी अपेक्षा मुंडे यांनी व्यक्त केली। पुलाखालून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहिलं आहे, राजकीय चित्र पूर्णतः बदललं आहे, परंतु कार्यकर्त्यांनी या मतदारसंघातून निश्चितच परिवर्तनाची लाट आणणे गरजेचे आहे। त्याशिवाय या मतदारसंघाच्या खुंटलेल्या विकासास दिशा मिळणार नाहीये असंही यावेळी त्या म्हणाल्या। स्वतःची अडचण, स्वतःचे दुःख, स्वतःच्या वेदना दूर ठेवून ठिकठिकाणी सभांना धावून जात आहोत। कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांचा तो गुण आपल्या अंगी आलाय। त्यामुळे समाजहित हेच ध्येय, समाज विकास आणि समाजाचे परिवर्तन हीच संधी प्रत्येकाने साधली पाहिजे असंही यावेळी त्या म्हणाल्या। दरम्यान आमदार साकोरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून या मतदारसंघात जानकर यांचा विजय निश्चित आहे। जिंतूर सेलूतून 90% मतदान जानकर यांच्या पारड्यात जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली। स्वदेशी न्यूजसाठी अजमत खान पठाण, जिंतूर। त्यांच्या आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मी इथे आलेली आहे जिंतूर। खरं तर मी स्वतः उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहे। मागच्या निवडणुकांमध्ये स्वतः उमेदवार असून, प्रीतमताई उमेदवार असून देखील मी राज्यभर सभा घेतल्या होत्या। 5 वर्ष घरी बसल्यानंतर मला असं वाटलं की सभांची मागणी कमी होईल आणि मला माझ्या मतदारसंघात जरा लक्ष देता येईल, पण तुम्ही काय मला घरी बसवू देईना। ताईची सभा, तर त्या सभेला आमच्या महादेवरावजी जानकर यांना मताची आशीर्वाद मागण्यासाठी मी इथे उभी आहे। मंचावर आपल्या लाडके आमदार मेघना बोर्डीकर, मंचावर उपस्थित भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष मुरकुटे, प्रदेशाचे सरचिटणीस संजय केनेकर, देवीदासजी राठोड, गणेशरावजी हाके, प्राध्यापक पी चव्हाण, रब्दारे मामा, खंडेराव जाधव, प्रमोद कराड, विनोद राठोड, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, कृष्णा देशमुख, हकीम भाई, लक्ष्मण बुधवन, किशोर जाधव, विश्वविलास नेते, सचिन गोरे, बाळासाहेब भुगे आणि मंचावरील इतर सर्व मान्यवर, समोर उपस्थित वडीलधारी मंडळी, युवा बांधव आणि माझ्या माता भगिनींनो, एवढ्या भर उन्हात चालणं पडल्यासारखे तुम्ही सगळे या सभेला एवढ्या संख्येने आला, याच्यातच तुमची मर्जी सामील आहे। एकदा जोरात शिट्टी वाजवा बरं। आता माझं भाषण झाल्यावर वाजवा, तोपर्यंत नाही, भाषण झाल्यावर। आता हे मी आल्या स्टेजवर म्हणाले काय आवाज यायलाय, मग कळलं की आमच्या बंधूची चिठ्ठी वाजवली आहे। कारण आधी मागच्या वेळी वेगळं चिन्ह होतं, आता शिट्टी आहे।
आणि शिट्टी एवढी जोरात वाजली की मोदीजींना ऐकू गेली, म्हणून मोदीजींनी परभणीमध्ये सभा दिली आणि महादेवजी जानकरांच्या विजयावर शिक्का मोडकाप केलेला. मी काय सभा घेऊन तुम्हाला सांगणार, काय वचन मी तुम्हाला देणार, मी याचा विचार करत होती. सकाळी बुलढाण्याला सभा घेतली, आता परभणीला आहे. लातूरचे लोक, नगरचे लोक, वाशिम सगळीकडचे लोक सभा मागतात. पण मी उमेदवार आहे, आपल्याला दूधही पोळले त्यामुळे ताकही फुंकून द्यावं लागतंय. आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे लक्ष लोकांचं सगळीकडे आहे आणि रोज सगळी चर्चा आहे. निवडणूक अवघड तर मी इथे येते त्यांचा स्वतः काटोळा बंद नंतर माझी सभा घेणं, मला प्रशस्त कार्यकर्त्यांना बोलवा, त्या चिंतूर पातळीच्या नेता, पण चिंतूरच्या ऐकण्यात तिथून मी भाषण करायला खेडच्या मतदारच कंगणसावी परभणीच्या काही विजयी कर गरीब जन्मले निर्णय ज्यांनी घेतला, त्याने भाषण करून करून घसा घेण्याचा ज्यांनी निर्णय घेतला, स्वतः माझा परिवार आहे असा निर्णय घेतला, त्या घेतली पुन्हा की जानकर साहेब तुम्हाला काय त्यासाठी करायचं ते सगळं म्हणून आलाय. पण झाला एखाद्यावर प्रॉब्लेम झाला, एखादा सण साधा तिथं हजरच साला कोणताही त्रास रावळी जेवायला आणि गरीबाच्या माणसं जायचं का, मग तिकडे माझ्या विषयांवर तेव्हा मलाही पाठवा. माझ्या मेघनाथ निवडून आल्या, पाटीलची निवडणूक येऊ द्या, काम कमी गाजवणारच आहे मत आहेत, त्यांनी आमचं काम करा ठिकाणी जाऊ. म्हणजे आता ते मी चालले होते नाही राज्यात एवढे नाता बदलले. सगळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होणार याच्याविषयी कुणाला शंका आहे काहीतरी नाही ना. मग आपल्याला आपलं मत राहिलं का साहेबांना आम्हाला महाराष्ट्रातून सर्वांनी मिळून करायचं. काही लोकांना मी आपल्या माध्यमाला राहायला भेटा नाचा आपण दिल्लीत आता उद्या मला फॉर्म भरायला येईल होत अरे बापरे, उद्या मी फॉर्म भरायला जाणार काढून मी जिथं शक्य. आता संघ नवीन आहे, ते पहिल्यांदा होते ते आमदार गडबोज आहे आणि ऑब्झर्वर आमचे त्यांनी खूप बघितले. संभाजीनगरचं माणसाने पद्धतीचं राजकारण निवडून पाहिले, फार हुशार आमच्या. त्या निवडणुकीला मी 75% आम्ही तुम्ही करू शकता. गरीब प्रधानमंत्री येणाऱ्या 100 शिट्टी वाजवा.